नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उडान ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमानसेवा योजना आजपासून सुरू. पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन. या उपक्रमामुळे नांदेड हैदराबाद विमानसेवेसह असंख्य ठिकाणचा प्रवास आता करता येणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात. विश्वास आणि विकासामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दावा. 3000 किलोमीटर्सपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-3 या क्षेपणास्त्राची ओडिसात यशस्वी चाचणी. काश्मीरमध्ये लष्करी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला. एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद तर 5 जवान जखमी. सहाराने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत तर सुब्रतो रॉय यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि सुप्रसिद्ध अभिनेते माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नमस्कार. बातम्या विस्ताराने. प्रादेशिक दळणवळण सेवेअंतर्गत नांदेड हैदराबाद, सिमला दिल्ली आणि कडप्पा हैदराबाद क्षेत्रात पहिल्या उडान विमान उड्डाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमानसेवा योजनेमुळे नांदेड हैदराबाद विमानसेवेसह असंख्य ठिकाणचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. सिमला इथे झालेल्या कार्यक्रमात व्हिडिओ लिंकिंगद्वारे पंतप्रधानांनी या सेवेचं उद्घाटन केलं. से आया मैं किलोमीटर का हिसाब लगाऊं और 10 रुपया हिसाब लगाऊं मैं, और हवा पहाड़ में तो 10 रुपये से ज्यादा हो जाता है. ये सफर ऐसी है जो समय भी बचाएगी और इसका खर्च टैक्सी में अगर किलोमीटर का 10 रुपया लगता है तो नई पॉलिसी के तहत हवाई यात्रा का किलोमीटर का खर्चा सिर्फ 6 या 7 रुपया लगेगा. नांदेड़ से आज हैदराबाद शुरू हो रहा है. मुंबई सबसे पहले इसके बाद शुरू होने वाली व्यवस्था होने वाली है. प्रादेशिकदृष्ट्या महत्वाच्या शहरातल्या नागरिकांना हवाई प्रवास उपलब्ध होऊन तो शक्य व्हावा यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने उड़े देश का आम नागरिक अर्थात उडान ही प्रादेशिक दळणवळण योजना सुरू केली आहे. संबंधितांशी चर्चा करून आणि व्यापक प्रमाणात विविध मुद्दे लक्षात घेऊन उडान योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेले 27 विमानतळ, अर्ध कार्यरत 12 आणि कार्यरत नसलेले 31 असे एकूण 70 विमानतळ एकमेकांशी जोडण्याचे 27 प्रस्ताव आहेत. यातले 16 प्रस्ताव 2 शहरं एकमेकांना जोडण्याचे असून 11 प्रस्ताव 3 शहरं एकमेकांना जोडण्याचे आहेत. यामुळे अधिकाधिक विमानतळ उपलब्ध आणि कार्यरत होऊन महानगरांव्यतिरिक्त इतर अनेक शहरं एकमेकांशी आणि महानगरांशी हवाई वाहतुकीने जोडली जातील. या सेवेच्या उद्घाटनानिमित्त नांदेड इथल्या गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आयोजित कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार अशोक चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते. नांदेड इथून सुरू होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. तर या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही विमानसेवेचा लाभ घेता येईल असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं. उडान अंतर्गत नांदेड हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्याबद्दल नांदेडच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. देशाशी जोडण्याचा हा जो एक स्तुत्य उपक्रम प्रधानमंत्र्यांनी चालू केला आहे त्यांचं निश्चितच कौतुक करावं तेवढं कमी आहे. नांदेडचं टुरिझम, नांदेडचं मला इंडस्ट्रियल आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बरेचसे आपल्याकडे गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. त्यामध्ये बरेच सरदार विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया नांदेडमध्ये प्रवेश घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही अतिशय चांगली सोय होणार आहे असं मला वाटतं. विकास आणि विश्वासाच्या मुद्द्यावर जनतेने भाजपला अलीकडे झालेल्या निवडणुकांमध्ये भरघोस यश दिलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड इथे भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने झाला. भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद करण्यासाठी यात्रा काढावी आणि सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामाची माहिती द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। सत्तेवर असताना ज्यांनी शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली तेच आता संघर्ष यात्रा काढत आहेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। राज्यात पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तुरीबद्दल जे चुकीचं धोरण स्वीकारलं होतं त्याचेच परिणाम सध्या दिसत आहेत। पण बाजारात आलेली शेतकऱ्यांची तूर विकत घेण्यास सरकार कटिबद्ध असून 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। एप्रिल पर्यंत जेवढी तूर सेंटरवर आली आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन झालंय, त्यातला दाणा विकत घेण्याचा शब्द या ठिकाणी राज्य सरकारने दिलाय। 1000 कोटी रुपये त्याकरता दिले आहे, त्याचा जीआर देखील काढलाय, त्याचं काम देखील केलंय। पण हे होत असताना एक गोष्ट निश्चितपणे सांगितली की शेतकऱ्याच्या नावानं व्यापारी जर तूर देणार असेल तर खपवून घेतलं जाणार नाही। आणि म्हणून एकीकडे शेतकऱ्याचा दाणा त्या ठिकाणी विकत घेतो, पण त्यासोबत ही देखील त्या ठिकाणी शहानिशा छानबीन केली जाईल, तपास केला जाईल की शेतकऱ्याच्या नावानं व्यापाऱ्यांनी दिले आहेत का। आणि जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या नावानं त्या ठिकाणी बोनस खाल्ला असेल तर त्याला त्या ठिकाणी जेरबंद करणं, त्याच्यावर फौजदारी गुन्हा करणं याकरता देखील राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही। कर्जमाफीसाठी सुरू असलेली विरोधकांची संघर्ष यात्रा आज सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये पोहोचली। माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आजच्या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यात सहभागी झाले होते। विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदही यावेळी घेतली। येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यभरातून सरकारला तूर भेट देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिला। तीन 3000 किलोमीटर्सपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-3 क्षेपणास्त्राची आज ओडिसातल्या अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली। अग्नि-3 क्षेपणास्त्र जून 2011 मध्ये लष्करात दाखल करण्यात आलं होतं। अग्नि-3 क्षेपणास्त्र कुठूनही प्रक्षेपित करता येण्यासारखं असून पारंपरिक अस्त्रांबरोबरच अण्वस्त्र वहनाची क्षमताही या क्षेपणास्त्रात आहे। काश्मीरमध्ये कुपवाडा इथल्या चोकीबाल लष्करी छावणीवर आज सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद झाले तर 5 जवान जखमी झाले आहेत। त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आत्मघातकी हल्ला करणाऱ्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आढळून आली। या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे। ठार करण्यात आलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचा संशय आहे। दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्करी तळाजवळ एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी आज नेतृत्व करणारी फुटीरतावादी महिला आसिया अंद्राबी आणि तिची साथीदार सोफी फहमीदा या दोघींना श्रीनगर इथे सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली। काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलावर दगडफेक करण्यासाठी महिलांना उद्युक्त करण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा आरोप अंद्राबीवर आहे। जम्मू काश्मीरमध्ये महिलांची राखीव बटालियन स्थापन केली जाणार आहे अशी माहिती गृह मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। अलीकडेच काही मुली दगडफेकीसारख्या घटनांमध्ये सहभागी आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत तसंच विकास पॅकेजबाबत आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळी जम्मू काश्मीरमध्ये 80,000 कोटींची विकास कामं करण्यात येणार आहेत। विकास कामांसाठी 19,100 कोटींचा पहिला हप्ता तातडीने देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रत राय यांनी 19 जूनला न्यायालयात उपस्थित राहावं तसंच 1,500 कोटी रुपये सेबी सहारा खात्यामध्ये 15 जून पूर्वी जमा करावेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला। राय यांनी 552 कोटी रुपयांचा तारखेपूर्वीचा धनादेश दिला आहे। तो 15 जुलै रोजी वटवण्यात यावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत तर राय यांची रवानगी पुन्हा तुरुंगात करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। सुप्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईत वरळी इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले।
यावेळी चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यामध्ये अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, सुभाष घई आदींनी विनोद खन्ना यांचं अंत्यदर्शन घेतलं। विनोद खन्ना यांचं आज मुंबईत गिरगावातल्या एका रुग्णालयात कर्करोगामुळे निधन झालं होतं। ते 70 वर्षांचे होते। हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून कारकीर्द सुरू करणारे विनोद खन्ना अत्यंत देखणे आणि रांगड्या व्यक्तिमत्वाचे होते। 1969 साली मन का मीत या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 141 चित्रपटात विविध भूमिका सशक्तपणे साकारल्या। मेरे अपने, कुर्बानी, अचानक, पूरब और पश्चिम, रेशमा और शेरा, मेरा गांव मेरा देश, हाथ की सफाई, अमर अकबर एंथनी, दयावान, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन, लेकिन या चित्रपटातल्या भूमिकांनी त्यांना चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवून दिला। 80च्या दशकात काही काळ त्यांनी चित्रपट संन्यास घेतला, मात्र काही काळानंतर केलेल्या पुनरागमनात त्याने अनेक यशस्वी चित्रपट दिले। पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना। चंदेरी दुनियेत लोकप्रियता मिळाल्यानंतर विनोद खन्ना यांनी राजकारणाची वाट जोखाळली। भाजपच्या तिकिटावर ते पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते। 2002 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून आणि त्यानंतर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। राजकारणामुळे काही काळ चित्रपटांपासून दूर गेलेल्या विनोद खन्ना यांनी अलीकडे दबंग, दबंग 2, वॉन्टेड आणि दिलवाले या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारल्या। देखणा चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्व, उत्कृष्ट अभिनय कौशल्य असलेल्या या नायकाला 1999 मध्ये फिल्मफेअरच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून विनोद खन्ना यांच्या कारकिर्दीचा गौरव करून श्रद्धांजली वाहिली आहे। अन्य काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात नाफेडने 2,40,000 क्विंटल तूर खरेदी केली असून आणखी 45,000 क्विंटल पिक्चर में एंट्री लिए थे। हमेशा साथ में काम किए, मेरे अंडर में उन्होंने बहुत काम किया एंड आई लव हिम। गॉड रेस्ट हिज सोल इन पीस। एक हमारे देश के बहुत ही लोकप्रिय और जाने माने फिल्म अभिनेता थे और उतना ही नहीं, उनकी एक मानवता का भी एक दूसरा स्वरूप था। मेरे बहुत अच्छे मित्र थे। उसके बाद वे जब राजनीति में आए, सांसद बने, उन्होंने अपने क्षेत्र के प्रति बहुत ही ज़्यादा सद्भावना रखी, विकास के काम करने की कोशिश की। वाशिम जिल्ह्यात नाफेडने 2,40,000 क्विंटल तूर खरेदी केली असून आणखी 45,000 क्विंटल तूर खरेदी अभावी पडून आहे। खासगी व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात तूर खरेदीला सुरुवात केल्यामुळे तुरीचं चांगलं पीक येऊनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत, याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या यार्डामध्ये ठेवला आहे, तर शेतकऱ्यांची तूर बाहेर मोकळ्या जागेत पडून आहे। तीव्र ऊन आणि अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला आज भोपाळ कारागृहातून सोडण्यात आलं। 2 दिवसापूर्वीच तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। काँग्रेसने आपल्या विरुद्ध कारस्थान रचल्यामुळे 9 वर्ष आपल्याला तुरुंगात काढावी लागली। याविरोधात कठोर संघर्ष करून आज आपण अर्धमुक्त झालो असल्याची प्रतिक्रिया साध्वीने कारागृहातून बाहेर आल्यावर दिली। 9वीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्याची जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। 10वी प्रमाणेच 9वीच्या विद्यार्थ्यांनाही अशी संधी आता मिळणार आहे। राज्य सरकारने या संदर्भातला अध्यादेश जारी केला आहे। वर्ष 2017-18 या वर्षाकरता पुनर्परीक्षा जून 2018 मध्ये होईल। पुनर्परीक्षेकरता मूल्यमापन पद्धती इयत्ता 9वी करता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणेच राहील। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी क्रांती मोर्चा समितीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। अॅट्रॉसिटी कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी, तसंच विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याचा लाभ देण्याची मागणी यावेळी केली।
शासकीय वनजमिनीवर आदिवासींनी चरितार्थासाठी केलेलं शेतीचं अतिक्रमण नियमानुकूल करावं, आदिवासींचा नोकऱ्यांमधील अनुशेष भरावा, अशा विविध मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून महिला बचत गटाचं काम डिजिटल करण्यासाठी उस्मानाबादमधल्या महिला आर्थिक विकास महामंडळ आणि हक्कदर्शक एम्पॉवरमेंट सोल्युशन यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमातून 30,000 महिला इंटरनेट साक्षर झाल्या असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना घर बसल्या घेता येणार आहे. एक महिला शिकली की संपूर्ण घर साक्षर होतं. सध्या स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे, त्यामुळे बहुतांश गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून साध्य करता येतात. पण ग्रामीण भागातली लोक, विशेषतः महिला, इंटरनेट साक्षरतेअभावी सरकारी योजनांपासून वंचित राहतात. हे लक्षात घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळ आणि हक्कदर्शक एम्पॉवरमेंट सोल्युशननं इंटरनेट प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला. यात 1,500 महिला बचत गटाच्या 19,000 महिला आणि इतर 11,000 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण टाटा ट्रस्ट गुगल इंडियाच्या वतीनं इंटरनेट साक्षरता कार्यक्रम राबवला होता. त्याच्यामध्ये साधारणतः 30,000 महिलांना, आपण बचत गटाच्या महिलांना इंटरनेट काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा ह्याचं प्रशिक्षण दिलेलं होतं. आता त्याच महिलांना पुढे उत्पन्नाचा सोर्स म्हणून प्रत्येक महिलेला आपण एक मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आणि एक टॅब उपलब्ध करून दिलेला आहे की हर किसी को घर घर में उनसे जुड़ी हुई उनकी योग्यता के हिसाब से या योग्यता के अनुसार उनको सारी की सारी सरकारी योजनाओं की जानकारी उनको घर में मिल जाए. ज्या काही स्कीम आहेत त्या सर्व स्कीम आम्हाला ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्या महिलांना त्याचा लाभ देता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक अँड्रॉइड फोन आणि टॅब देण्यात आला. त्यामुळे मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांचा लाभ आता घरच्या घरी ऑनलाईन घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेनेरिक औषधांच्या वापराविषयी कायदा करण्याचे संकेत दिल्यामुळे जेनेरिक औषधं पुन्हा चर्चेत आली आहेत. या औषधांच्या वापराला चालना मिळाली तर तो रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधच लिहून द्यावी तसा कायदा करणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा प्रत्यक्षात आली तर डॉक्टर आणि औषध निर्मिती कंपन्यांमधल्या मोठ्या साखळीला धक्का बसणार आहे. डॉक्टर सामान्यतः ब्रँडेड औषधं लिहून देतात, त्याऐवजी जेनेरिक औषधं दिली तर रुग्णाचा मोठा खर्च वाचेल. तीच औषधं रुग्णाला स्वस्तात उपलब्ध होऊ शकतील. अनेक गंभीर आजारांवर जेनेरिक औषधं ब्रँडेड औषधांच्या तुलनेत अनेक पटींनी स्वस्त आहेत. आजकाल मोबाईलवर काही ॲप्स निघाली आहेत, त्यांच्या आधारे आपण एखाद्या आजारावरची जेनेरिक औषधं कोणती आणि ती कुठे उपलब्ध होतील याची माहिती घेऊ शकतो. जेनेरिक औषधं उत्पादकांकडून थेट ग्राहकांच्या हातात पोचत असल्यामुळेही त्यांच्या किमती कमी असतात. शिवाय मूल्य निर्धारणात सरकारचा हस्तक्षेप असतोच. औषध रुग्णाच्या हातात येईपर्यंतची मोठी साखळी तुटल्यामुळे ती अधिक स्वस्त असतात. जेनेरिक औषधं सुयोग्य पद्धतीनं डॉक्टर आणि रुग्णांपर्यंत पोचली तर त्यामुळे वैद्यकीय व्यवसायात पारदर्शकता तर येईलच, शिवाय रुग्णांवरचा आर्थिक भारही हलका व्हायला मदत होईल. तसं झालं तर ती खऱ्या अर्थानं औषध क्रांती ठरेल. देवगड हापूस आंब्याला GI मानांकन अर्थात भौगोलिक संकेतांक प्राप्त झाला आहे. या मानांकनानंतर देवगड हापूसच्या चवीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यामुळे हापूस प्रेमींची फसवणूक न होता त्यांना अस्सल हापूसची चव चाखायला मिळणार आहे. देवगड हापूसला GI मानांकन मिळवण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं बौद्धिक संपदा संचालनालयाकडे 2012 साली अर्ज केला होता. देवगड हापूसचा ऐतिहासिक उल्लेख आणि शास्त्रीय पुराव्यांची मागणी बौद्धिक संपदा संचालनालयानं संस्थेकडे केली होती. त्याचबरोबर देवगड हापूस आंबा फळाचा विशिष्ट सुगंध आणि मधुर चव या संदर्भात शास्त्रीय पुरावेही सादर करण्यात आले. जिओग्राफिकल इंडिकेशन अर्थात GI मानांकन हे एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातल्या कृषी उत्पादनांना दिलं जातं. त्या अंतर्गत चव, सुगंध या गुणवैशिष्ट्यांची चाचणी तसंच ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासली जाते. त्या निकषांवर देवगड हापूसला GI मानांकन देण्यात आलं. जसं पेटंट असतं तर त्याच पद्धतीने भौगोलिक मानांकन करण्याची एक पद्धत आहे आणि त्याचं वैशिष्ट्यपूर्ण तुमच्या गोष्टीला
ते जागतिक पातळीवरती मान्यता देतात आणि ती बौद्धिक संपत्ती समजून त्याविषयी काही निकष त्यांनी लावून इतरांना मग त्याचं कॉपी करता येत नाही किंवा त्या नावाने ते विकता येत नाही, त्यावर जागतिक पातळीवरती बंधनं येतात. हापूसच्या नावाखाली गुजरात, कर्नाटक सारख्या राज्यांमधल्या आंब्याची सर्रास विक्री केली जाते. त्याचा फटका देवगडच्या हापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. मात्र GI मानांकनामुळे आंबा उत्पादक सहकारी संस्थेला बनावट फळ विक्रेत्यांवर कारवाईचे कायदेशीर अधिकार मिळतील. आंबा बागायतदारांचा एक ट्रेडमार्क म्हणजे देवगड हापूसच्या नावाखाली जी विक्री होते, रत्नागिरी हापूस, बेळगाव हापूस, राजरोसप्रमाणे देवगड हापूस म्हणून विकला जातो मार्केटमध्ये. ग्राहकांची फसवणूक होते. ग्राहकांची फसवणूक टळेल, शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील. देवगड बरोबरच रत्नागिरी हापूसला सुद्धा GI मानांकन देण्यास GI रजिस्ट्रीनं अनुकूलता दर्शवली आहे. येत्या महिनाभरात या संदर्भात बौद्धिक संपदा संचालनालयाकडून अधिसूचना जारी केली जाईल. पालक आणि शिक्षक संघटनांबरोबर चर्चा केल्याशिवाय शाळांनी शुल्कवाढ करू नये, अशा प्रकारे शुल्क वाढवणाऱ्या शाळांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. तावडे यांच्या उपस्थितीत महाकरियर मित्र या वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनचं उद्घाटन झालं. त्यानंतर तावडे वार्ताहरांशी बोलत होते. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथे राज्य आणि जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेच्या वतीने 23व्या राज्यस्तरीय महिला सॉफ्टबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांच्या हस्ते आज झालं. यावेळी राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉक्टर प्रदीप तळवेलकर उपस्थित होते. या स्पर्धेत 16 जिल्ह्यातल्या 500 मुलींनी भाग घेतला आहे. दीपाली पवार, अमृता पाठक, तुषारी पाटील, सायली कुलकर्णी या आंतरराष्ट्रीय खेळाडूही स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेमधून हरियाणा इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या महिलांचा वरिष्ठ संघ निवडण्यात येणार आहे. तसंच या स्पर्धेत 13 वर्षाखालील खेळाडूंची राष्ट्रीय निवडक चाचणीही घेण्यात येणार आहे. चीनमधल्या वुहान इथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत PV सिंधूने आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूने आजच्या सामन्यात जपानच्या बिगर मानांकित आया ओहोरी हिचा 21-14, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व सामन्यात उद्या सिंधूचा सामना चीनच्या बिंग जिओशी होणार आहे. पुरुष एकेरीच्या आजच्या सामन्यात अजय जयरामला मात्र पराभव पत्करावा लागला. त्यामुळे स्पर्धेत भारताकडून आता फक्त सिंधूचंच आव्हान उरलं आहे. हवामान. येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान °C मुंबई 33 आणि 24, नागपूर 43 आणि 23, पुणे 39 आणि 22, औरंगाबाद 39 आणि 24, नाशिक 38 आणि 20, कोल्हापूर 39 आणि 22, रत्नागिरी 34 आणि 25, सोलापूर 42 आणि 24 आणि अमरावती 41 आणि 23°C. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उडान ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमानसेवा योजना आजपासून सुरू. पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन. या उपक्रमामुळे नांदेड हैदराबाद विमानसेवेसह असंख्य ठिकाणचा प्रवास आता येणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात. विश्वास आणि विकासामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दावा. 3000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-3 या क्षेपणास्त्राची ओडिसात यशस्वी चाचणी. काश्मीरमध्ये लष्करी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला. एका लष्करी अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद तर 5 जवान जखमी. सहाराने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत तर सुब्रतो रॉय यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि सुप्रसिद्ध अभिनेते माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जेनेरिक औषधांचा वापराचा आग्रह धरत लवकरच तसा कायदा करणार असल्याची घोषणा केली.
या निमित्ताने जेनेरिक औषधं आणि त्यांचा वापर याविषयी संवाद साधण्यासाठी इंडियन फार्मास्युटिकल्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष मंजिरी घरत आज 9:30च्या बातम्यात येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.